सावनेर येथील वार्ड क्रमांक 17 मधील नागरिकांचे पट्टे वाटप रखडल्यामुळे आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली नगर परिषद सावनेर येथे निवेदन देण्यात आले। यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये आम आदमी पार्टीचे संजय टेंबेकर यांनी पट्टे वाटपच्या प्रश्नांवर आमरण उपोषण केले होते। शासनाने 25 जानेवारी 2024 रोजी हे पट्टे स्थानिक नागरिकांना हस्तांतरित करण्याचे वचन दिले होते आणि येत्या 60 दिवसातच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी दिली होती। मात्र आज 17 ऑगस्ट 2024 पर्यंत हे पट्टे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत। आम आदमी पार्टीचे सावनेर येथील युवा नेते पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा नगर परिषदेत निवेदन सादर करण्यात आले। त्यात लवकरात लवकर हे पट्टे जनतेच्या नावावर करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। नगर परिषदेचे प्रतिनिधी श्री कले यांनी सांगितले की नगर परिषदेची प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित कागदपत्रे भूमिलेख विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत। या विभागाचा अहवाल येईपर्यंत पट्टे हस्तांतरित केले जाणार नाहीत। आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्यांनी भूमिलेख विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे। शुक्रवारपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर न मिळाल्यास आम आदमी पार्टीकडून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावेळी आम आदमी पार्टीचे ग्रामीण संघटक मंत्री शौकत अली बागवान, संजय टेंबेकर, संजय राऊत, लक्ष्मण कोल्हे तसेच वार्ड क्रमांक 17 मधील अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। हां तर पंकज सर, तुमचे इथे नगर परिषद मध्ये यायचं निवेदन काय आहे? आम्ही इथे 25 जानेवारी 2024 ला एक आंदोलन केलं होतं। उपोषणाचं आंदोलन केलं होतं। आमरण उपोषण होतं आणि त्या आमरण उपोषणाच्या मागे आपला उद्देश हा होता की आपल्या वार्ड नंबर 17 मध्ये जे काही जागेवरती लोक आता राहत आहेत, जो काही पट्टा आहे तो त्यांना हस्तांतरित करणे। तर याच्यासाठी म्हणून आपण एक उपोषण केलं होतं, जे की सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं आणि शासनाच्या म्हणण्यानुसार ते सगळे पट्टे सगळ्या प्लॉटधारकांना 60 दिवसामध्ये देण्यात येणार होते। त्याच्यासाठी त्यांनी सर्वे पण इनिशिएट केला, ज्या काही गोष्टी होत्या ते त्यांनी बरोबर मॅनेज पण केला, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ही प्रोसेस खूप लेंथी झालेली आहे आणि अजूनपर्यंत ते पट्टे लोकांना मिळालेले नाही। आता विधानसभा इलेक्शन 2 महिन्यावर असताना सुद्धा त्या गोष्टी लवकरात लवकर प्रोसेस व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळे लोक आमच्याकडे आले आणि त्यांची ही प्रोसेस आम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे। शासनाने आम्हाला 60 दिवस दिले होते, परंतु 60 दिवसाच्या वरती दिवस होऊन गेले, परंतु अजूनपर्यंत एकही प्लॉट धारकाला त्याचे प्लॉट मिळालेले नाही, त्याला ते पट्टे त्याच्या नावी लागलेले नाही। म्हणून आज आम्ही एका निवेदनासाठी इथे आलेलो आहोत। माहिती काढली असता आम्हाला माहिती पडलं की नगर परिषदेकडून काहीतरी प्रोसेस एक पेंडिंग आहे, जी की आपल्याला करणे आवश्यक आहे। आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे आचारसंहिता ही कधीही लागू शकते। जर आचारसंहिता ही लागली तर हे काम अजून पेंडिंग होऊन जाईल आणि त्याला अजून खूप बळ भेटेल लेंथी प्रोसेस व्हायला। म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की मॅडमला भेटून एकदा निवेदन देऊन लवकरात लवकर याच्यावरती जे काही ॲक्शन त्या घेऊ शकतात त्या घेतील अशी आम्ही आशा करतो। जर 7-8 दिवसामध्ये त्याच्यावरती काही अपडेट आले तर नेक्स्ट प्रोपोगंडा आमचा काय राहील तो आम्ही नंतर डिक्लेअर करू। पण आमची अपेक्षा ही आहे की 7 दिवसामध्ये आम्हाला काहीतरी याच्यावरती अपडेट मॅडमनी द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरून मग आम्ही आमची पुढची रूपरेषा शासनासमोर ठेवू। थँक्यू सर। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।